नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे सध्या बोईसर चिल्ला रस्त्यावरती उभा आहे। या ठिकाणी व्हिडिओ बनवत असताना या ठिकाणी पडलेले जे खड्डे आहेत या खड्ड्यांमधून हे प्रवासी प्रवास करत होते, मला बघून थांबलेले आहेत। यांना पण यांची प्रतिक्रिया सरकारला द्यायची आहे। मित्रा, काय बोलशील? आता बोईसरवरून चिल्लारच्या दिशेने चालला होतास, काय तुझा अनुभव आहे? इकडे आम्ही येतो त्यावेळेला येतो ना आम्ही इकडे, तर गाडी चालवावी की थांबून लोटत न्यावी असं वाटते। कारण की इकडे एवढे खड्डे पडलेत ना, कधी पण आल्यावर कोणतरी बाईकवाला कुठे कार अशी येऊन ना ठोकलेली असतेच। कुठे खड्ड्यातून पडते तर कधी असे जाऊन कोणत्या तरी गाडीला जाऊन ठोकते। असे म्हणजे भरपूर इकडे काय ना काय घटना घडतेच। असा अनुभव तुला आजपर्यंत आलेला आहे? कधी तुझी बाईक अशी पडली, पंक्चर झाली, कधी ठोकली गेली? भरपूर वेळा झालेले। इथेच माझे ऍक्सिडेंट झाले होते। इथे या खड्ड्यात अशी झाली, डायरेक्ट पलटी पडलेली गाडी। आणि एकदा इकोच घेऊन आम्ही इथे पडलेलो। पण तू पूर्ण प्रशासनाचा टॅक्स भरत असतील ना? नाही काहीच नाही तसं हे केलेलं असं। पण नाही, तू तर प्रशासनाचा टॅक्स भरतो ना? हो, ते तर भरतात। हा, मग तरी जर तुला जर ही परिस्थिती उद्भवली असेल तुझ्यावरती, हा. जीव घेणं प्रवास, म्हणजे जसं तू आता बोलला की तुझा जीव मुठीत घेऊन तुला चालावं लागते, हो. त्या संदर्भात सरकारला काय सांगशील? या तारापूर एमआयडीसी ज्यांचं काम आहे त्यांना काय सांगशील? मी म्हणजे त्यांना असं सांगू शकतो की तुम्ही म्हणजे लवकरात लवकर हे केलं पाहिजे होतं, असं त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं। पण ते आजपर्यंत आम्ही बघतो जवळजवळ 3-4 वर्ष झाले, आजपर्यंत कोणीच इकडे लक्ष दिलेलं नाही। तर त्यांनी म्हणजे लवकरात लवकर केलं पाहिजे होतं असं। बरोबर आहे तुझं। नक्कीच आपण तुझ्या ज्या मागण्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारकडे पोहोचवू। नक्कीच बघा, या ठिकाणी जे तरुण मुलं आहेत, यांच्यासारखे जे तरुण मुलं आहेत जे तारापूर एमआयडीसी मध्ये कामाला येत असतात, दुचाकी स्वार आहेत, जे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गाड्याचे टायर फुटतात, कामावर जायला वेळ होते, तरी सुद्धा जे भ्रष्ट प्रशासन आहे तारापूर एमआयडीसी त्याला कुठलीच पडलेली नाहीये। तुम्ही बघू शकताय मागे पूर्णपणे 200-300 मीटर परिसरामध्ये नुसते खड्डे पडलेले आहेत। असं वाटते की या ठिकाणी पूर्णपणे पाऊस आहे, आजूबाजूला डोंगर आहे, चांगले झाड आहेत, असं वाटतं की स्वर्गात आलंय, चंद्रावर आलंय। कारण या ठिकाणी जर रस्ता असता तर बोललो शकलो असतो की पृथ्वीवरती, असं वाटतं की जणू की चंद्रावर आलेलो आहे। पूर्णपणे या ठिकाणी खड्डे झालेले आहेत, गाड्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। धन्यवाद मित्रा प्रतिक्रिया दिल्याबद्दल। विशेष म्हणजे आता प्रशासनाने आता जागरूक व्हायचे दिवस आलेले आहेत, जागरूक व्हा, अन्यथा नागरिकांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याच्या नंतर नागरिक आपल्याला सोडणार ना, आपल्या विरोधामध्ये मोठा बंड पुकारतील। धन्यवाद।